नमस्कार. आज आपण टिफिन बॉक्ससाठी कमी तेलात वाफेवर शिजवलेली सिमला मिरचीची भन्नाट भाजी तयार करणार आहोत. ना जास्त मसाला ना जास्त तेल, तरीही चव अशी की चपाती संपेपर्यंत भाजी कमी पडेल. जर तुम्हाला हेल्दी, झटपट आणि रोजच्या डब्यासाठी काहीतरी वेगळं हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण सिमला मिरची स्वच्छ धुवून त्याचे पातळ असे काप करून घेणार आहोत. आपण बी अजिबात वापरणार नाही. आता आपण ही सिमला मिरची कापत असताना सुरुवातीला बी काढून मग त्याचे तुकडे छोटे छोटे लांब असे करणार आहोत. एकदम पातळ आपल्याला कापायचे आहे, जेणेकरून ती वाफेवर पटकन शिजेल. आपली ही सिमला मिरची कापून झाल्यानंतर आपण 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याचेही साल काढून त्याचेही पातळ असे उभे काप करून घेणार आहोत. पातळ काप केल्यामुळं भाजी लवकर शिजते. आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे पातळ आणि उभे असे काप कापून घ्यायचे आहेत. हे बघा, एकदम आपले पातळ असे काप कापून झालेले आहेत. आता आपल्याला टोमॅटोही एक कापून घ्यायचा आहे. त्याचेही मी बी काढून त्याचे पातळ उभे असे काप करून घेणार आहे. टोमॅटोही आपला कापून झालेला आहे. आता आपण कांदा कापणार आहोत. कांदाही आपल्याला उभा व पातळ असं कापायचा आहे. आपण ह्यामध्ये सगळ्याच भाज्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. आता कढई गरम करत ठेवली होती, त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हळद घालून त्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा परतणार आहोत. कांदा थोडा परतला की कढीपत्ता व मी हिंग टाकलेला आहे. आता आपण याच्यामध्ये सिमला मिरची ही टाकणार आहोत. सिमला मिरची ही चांगली परतून घ्यायची आहे. सुरुवातीला थोडा गॅस मोठा करून आपल्याला चांगली परतून घ्यायची. थोडी मऊ झाली की छोटा गॅस करावा. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो व बटाटाही टाकणार आहोत आणि आपल्याला हे सर्व मंद गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, त्यामुळं मंद गॅसवर वाफेवर आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या आहेत. गॅस जर मोठा असेल तर भाज्या करपण्याची शक्यता असते, त्यामुळं आपण थोडं थोडं हलवत ह्या भाज्या शिजवणार आहोत. आता ह्या भाज्या चांगल्या परतल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे व चांगल्या परतून त्याच्यावर झाकण ठेवून थोडी वाफ आणणार आहे. आपल्याला या भाज्या वाफ आणतानाही मध्ये मध्ये उघडून थोड्या हलवायच्या आहेत, नाहीतर कढईच्या तळाशी लागण्याची शक्यता असते. आता आपण परत हे झाकून ठेवून थोडा वेळ शिजवणार आहोत. आता आपली भाजी तशी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले, धनेपूड, जिरेपूड, तसेच मी याच्यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल. आता आपण ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसालाही टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार, तुमचं किती तिखट पाहिजे त्यानुसार कांदा लसूण मसाला घाला. आता आपल्याला हे कोथिंबीर घालून थोडा वेळ एक वाफ आणायची आहे व आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी एकदम पटकन होते, लहान मुलांनाही आवडते, एकदम चवीला चांगली लागते. तुम्ही ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.